Zee24 एक पाऊल पुढे. असा आहे की आपला सत्तारूढ पक्षावरचा राग कितीही असला तरी साधारण सभ्यसंमत शब्द वापरले जावेत. खोटा काय, दिशाभूल काय, अशा पद्धतीने चर्चा कधी होत नसते. कारण जे स्वतः नेहमी खोटं बोलतात तेच इतरांच्या मध्ये खोटेपणा बघत असतात. पण ते सोडा, ते ज्याची त्याची सवय आहे. असं आहे की 371(2) या घटनेतल्या कलमाविषयी एक फार जुना वाद आहे, घटना तज्ज्ञांमध्ये सुद्धा आहे की ते एम्पॉवरिंग प्रोव्हिजन आहे का एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. तेव्हा या मंडळाच्या संदर्भात जी याचिका दाखल झाली त्याच्यामध्ये ती एनेबलिंग पोझिशन आहे. त्यामुळं त्या शिफारशीमध्ये बदल सुचवण्याचा, राज्यपालांना बदल सुचवण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, अशा प्रकारची ती भूमिका होती. त्यामुळे दिशाभूल आम्ही करत नाही. दिशाभूल राजकीय विरोधाने अंध झालेली माणसंच करत असतात. अजून हायकोर्टाने त्या संबंधीचा निर्णय दिलेला नाही. त्यामुळं आज तरी राज्यपालांच्या निर्देशानुसारच निधीचं अलोकेशन चालू आहे, ही तितकीच वस्तू. बिलकुल. अभय देशपांडे बोला. महाजन साहेब, मी दिशाभूल करताय तुम्ही असं बिलकुल म्हणणार नाही, असा असभ्य शब्द मी नाही वापरणार. परंतु मी एक नक्की सांगतो की राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्यांना आपण घटनेप्रमाणे दिलेले, ते विभागीय वाटपाबद्दल दिलेले आहेत. राज्यपाल कधीही प्रकल्पनिहाय निधी वाटत नाहीत. आता राज्यपालांनीच मागच्या वर्षी आपल्याला निर्देश देताना सांगितलं की जे प्रकल्प पूर्णत्वाला आलेत ते पूर्ण करा. आता त्या गाईडलाईन फॉलो करण्यात सरकारला काय अडचणी होत्या? म्हणजे आपण आपल्या ज्या चुका आहेत ते कुठेतरी त्या विभागीय राज्यपालांच्या निर्देशामागे किंवा राज्यपालांना दिलेले अधिकार आहेत त्यांच्या मागे जर प्रत्येक वेळी लपणार असो तर मला वाटतं ते चुकीचं नाही. बिलकुल नाही, मी तसं लपत नाही. मी सांगतो, मी स्पष्टीकरण करतो. बिलकुल. ही चर्चा आपण सुरू ठेवूया. महाजन साहेब, तुमचा मुद्दा आहे. किरीट सोमय्यांना सुद्धा याविषयी बोलायचं आहे आणि बुधाजीराव मुळीकांना सुद्धा आपण शेवटी विचारणार आहोत. कॅगचा अहवाल सादर झालाय त्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. बुधाजीराव मुळीक, आम्हाला सांगा, शेवटच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. कॅगचा हा जो अहवाल सादर झालेला आहे याच्यातून, या पर्टिक्युलर अहवालातून, या वर्षीच्या अहवालातून सरकारला नेमका काय धडा घ्यायला हवा? सरकारला ह्याच्यातून काय शिकण्याची संधी आहे? नाही काय की ज्या किमती वाढलेल्या आहेत, सरकारने खरं म्हणजे आता पृथक्करण केलं पाहिजे की किमती का वाढल्या आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. इकडे कामाची पूर्तताही केली पाहिजे, रानात पाणी मिळायचं नाही. तर आता असा आहे की तुमच्या माहिती करतात, ऐकून घ्या सगळ्यांनी, मी तुम्हाला बोलायला उपयोग होईल. अहो, तुम्ही 10% कमांड एरियाच्या सर्वेवरती तुम्ही कमांड एरियाचं इस्टिमेट करता. सबमर्ज एरिया तुम्ही ब्लॉक इस्टिमेट करता नंतर मॅनिप्युलेशनसाठी. ज्या 5 प्रकारच्या मंजुरी पाहिजे त्याच्याशिवाय प्रकल्प करायचा नसतो. टेंडर काढते अगोदर टेंडर काढता तुम्ही आणि मग एखादा माणूस कोर्टात गेला की आर्बिट्रेटर नेमता. आर्बिट्रेटर कोण असतो? तर तोच रिटायर कोणतरी माणूस असतो. यात शेकडो कोटी रुपये तुम्ही, हजारो म्हणतात शेकडो तरी सायपनिक तुम्ही केलेले आहेत. तुम्हाला असं आहे की जर 2 मीटरला 3 मीटरपर्यंत मुरुम असला खरा ऍक्च्युअली बरं का, किंवा 1 मीटरपर्यंत असला, तुम्ही सांगताय की तो हार्ड रॉक सायन्सचा बसून आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आता मगाशी कोणीतरी क्वालिफिकेशनचं काढलं, पण असं आहे की हे एमटेक लोक आहेत भ्रष्टाचार करणारे, हायली क्वालिफाईड आहेत. ह्यांना काय मॅनिंग इक्वेशन माहीत नाही की धरणामध्ये गाळ साचायचा नसतो म्हणून वेळाची ठरवायची माहीत नाही काय ना? माहिती आहे ना. पण त्याचा वापर ते इंजिनियर्ड करप्शनसाठी करतात कृती करून. हा महत्त्वाचा भाग आहे बरं का. म्हणजे राजकीय लोकांना काय ठीक आहे, माझं म्हणणं आहे त्यांना हे आले काय ते गेले काय. मी 96 सालापासून बघतोय. म्हणजे माझ्या असणं पहिल्यावर तो कुलकर्णी होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि आता एकनाथ पाटील असतील, सॉरी सेक्रेटरी. पूर्वी पहिले गोपीनाथराव होते, त्यानंतर शिवणकर आले, त्यानंतर आमचे खडसे साहेब आले, त्यांना ते गुलाबराव गावंडे होते आणि नंतर आमचे पदमसिंगपासून ते अजितरावपासून ते आता तटकरेंच्यापर्यंत आले. आम्ही भूमातेनेही कृष्णेच्यापर्यंत आडणार का पेटणार म्हणून सेमिनार घेतला. आम्ही बरंच एज्युकेट केलं. कोणीही भ्रष्टाचारात सुटलेला नाही. पहिल्यावर तुम्हाला सांगतो बरं का, 100% सुटलेलं नाही. ज्यास त्यांनी मनाला विचारावं की आपण काय केलंय. आता हे काय सरकारने असं करावं, किमती का वाढल्या आणि आता तरी प्रकल्प पूर्ण होऊन रानात पाणी कसं पडणार आहे, म्हणजे पुढे धडा घेतला पाहिजे काहीतरी. आता मी अजून सांगतो तुम्हाला टीव्हीच्या माध्यमातून, अरे ठीक आहे, आता तरी तिच्या त्या उजनीचा गाळ काढायला सुरुवात करा. सगळ्या पक्षांनी रिटेनिंग वॉल काढा. अजूनही कित्येक टीएमची पाणी खाली असेल, कारण वरती वाढत असलं खाली सॅच्युरेशन असतं. उजनीचा आता तरी गाळ काढा, परत साठणार नाही बघा. लोकांना आता तरी पाणी द्यायची व्यवस्था करा. कधीतरी इरिगेशन ग्रीड तयार करा इलेक्ट्रिसिटी सारखं. हे कुठेतरी पाऊस पडणार नाही माहिती आहे ना सगळ्यांना.
आणि जगभर काही दुष्काळ आपल्याकडे पडले नाही, जगात इतर ठिकाणी आहे ना. हे का करा, आता तरी पुनर्भरणाचा विचार करा. बिलकुल. कारण आता हे झालं याच्याकरता मात्र नक्की एक आहे की कॅगचा अहवाल काय सांगतो, जनता ती दखल घेईल, पण कुठेतरी सिंचन खात्याशी संबंधित अधिकाऱ्यापासून म्हणजे जे काही एक्झिक्युशन मध्ये त्यांच्या संबंध बरं का, आणि ते मंत्र्यापर्यंत ह्यांच्या डिसप्रपोर्शनल प्रॉपर्टीची चौकशी करण्याकरता एक सरकारने आयोग नेमावा. बिलकुल. आणि त्यात 95 पासून कुणाला सोडू नये बरं का तुमच्या माहितीतून. आणि हे प्रकल्प पूर्ण कसे करून घेत आहेत. आता महाजन साहेब म्हणाले, बरं आहे माझं, मला अजूनही कळत नाही SLRचा निधी आपण का वापरू शकत नाही. वापरू शकतो जर सगळ्या खासदारांनी मनात आणलं तर हे पूर्ण करणं अवघड नाही. भ्रष्टाचार एक बाजूला ठेवू आपण, तो भाग निराळा, पण सध्या लोकांना गरज पाण्याची आहे, पिकाला गरज पाण्याची आहे. बिलकुल. तुम्ही बसलेले आहेत तिथं. बिलकुल तुम्ही काही महत्त्वाचे उपाय निश्चितपणे सुचवलेले आहेत आणि हे उपाय नवीन नाही आहेत. एकदा कधी परत घडणार नाही. नाही, वर्षानुवर्ष बुधाजीराव, वर्षानुवर्ष तुम्ही हे उपाय सुचवलेले आहेत. वर्षानुवर्ष बुधाजीराव तुम्ही हे उपाय सुचवत आलेला आहात. यावेळी तुम्ही हे नव्याने उपाय सुचवत नाही आहात. वर्षानुवर्ष याच्यावर लेखन झालेलं आहे, तुमची व्याख्यानं झालेली आहे. झी 24 तासवरून मागच्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून तुम्ही हे सांगता आहात. तरी सुद्धा दरवेळी कॅगचा अहवाल येताना मात्र अशा प्रकारे काही ना काहीतरी घोटाळा झालेला आहे. शेवटच्या काळामध्ये पैसे खर्च झालेले आहेत, अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. 40 वर्षांपासून प्रकल्प रखडलेले आहेत. 37 वर्षांपासूनचा कुकडी प्रकल्प हा सर्वात जास्त काळ रखडलेला प्रकल्प आहे. अशा परिस्थितीमध्ये किरीट सोमय्या, तुम्हाला काय वाटतं, सरकारकडून आता तुमच्या किमान अपेक्षा काय आहेत? एक गोष्ट सगळ्यात पहिली अशी आहे की हा CAG रिपोर्ट आपण गांभीर्याने घ्यायला शिकायला हवा. त्याचं न्यायालय आहे, विधिमंडळ आहे, प्रशासन आहे, तसंच कॅग आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले, सगळ्यात पहिले सुरुवात आपण इथे करू की गेल्या 3-4 वर्षाचे जे कॅगचे रिपोर्ट आलेले आहेत त्यात त्यांनी जे निष्कर्ष काढले, हो पब्लिक अकाउंट कमिटी फक्त 2-4 केसेस मध्ये डिटेल मध्ये जाऊ शकते. जबाबदारी सरकारची आहे, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची आहे. त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला सांगा तू 4 वर्षात काय काय ऍक्शन घेतली ते सांग. यात कॅग ऑडिटरचं निष्कर्ष मान्य नसेल हरकत नाही. कॅग पण कधीतरी चूक करू शकते किंवा व्ह्यू पॉइंट वेगळा असू शकतो, पण जर ते मान्य आहे, 2 लाखाची गोष्ट म्हणजे 50 कोटीची वस्तू तू अगर 5 लाखाला किरीट सोमय्याला दिली आहे, व्हाय यू नो टेक ऍक्शन. नंबर 2, हे बघा, कॉस्ट इन्फ्लेशन आणि कॉस्ट मॅन्युप्युलेशन यातला फरकच सगळ्या पॉलिटिशियनला माहित आहे, त्या बाजूचा आणि या बाजूचा. जे सध्या गेले 2-5-10 वर्षात आपली जी व्यवस्था बिघडत चाललेली आहे ना, हे कॉस्ट इन्फ्लेशन नाही आहे, हे मॅन्युप्युलेशन आहे. तर ते शासनाने ठरवावं लागणार की बस झालं. आणि तिसरी गोष्ट, मतांसाठी पैसे आणि मत, मनी आणि मत याचा संबंधी आता 2013-14 मध्ये खूप दबाव पृथ्वीराज चव्हाणवर येणार आहे. 2014 मध्ये लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका आहेत. प्रत्येक सत्ताधारी आमदार, प्रत्येक मंत्री, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर हे सरकारवर दबाव आणणार, कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉस्ट इन्फ्लेशन करायला लावणार, कॉन्ट्रॅक्ट असेच पास करायचं सांगणार, अशाच पद्धतीने प्रावधान करावं प्रेशर आणणार. बिलकुल. त्यावेळी मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा जनतेत आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.